काय बाया कामाच्या नादात मला चहा सुद्धा प्यायला भेटला नाही. कुणी आवरायचं होतं कुणी लवकर, त्यामुळे उशीर झाला एक तर. हा उशीर झाला, किती गडबडीने मी काम आवरलं या. मला चहा प्यायचाय. चहा नाही रस पिऊ. अहो रस नाही, मला चहाच प्यायचाय. चला मला रस कधीतरी ऐकत जा की चहा कशाला आता उन्हात आणायचा. अहो मला नाही रस पिऊ वाटत आहे. अगं रस पिऊ की. नाही नाही मला चहाच प्यायचा. इथं दुकान आयला का दिसतंय, चला. तू एकदा हाताला नाही, मला पिटली की काय सांगू पिटलीच. नका, मला चहा प्यायचा. बरं बस की उतरतेस का? चल. नाही मला आधी इथं चहाच प्यायचाय. अगं चहाच पिऊ चल नाही, की. चहाच प्यायचाय मला. आला का बघा ए हो हो ए अगं कुठं आहे गुळाचा चहा? अहो तुमचं काय डोळा बिळा फुटल्यात का काय? एवढी मोठी पाठी दिसाना बाई. डोळा फुट आहे काय? पुढे माणसं बघू का? पाट्याच बघत फिरू. म्हातारा झालाय वाटतं तुम्ही. बघा आता डोळ्याला गाडी- दिसाना झालंय. अगं गाडी थांबवून बघतो. हा इथं आणलंय मी. इथं आहे हो का? नाव वाचा नीट आणि चला चहा प्यायला. गुरुकृपा आरोग्यदायी गुळाचा चहा. नीट बस खुर्ची नाही तर पडशील. हा मी काय गाडीवर बसली काय? खुर्चीवर बसली की पडायला म्हणे नीट बस. नव पहिल्यापासून तुझी सवयच बदल नाही अजिबात सुद्धा. कसली? नव कुठली गोष्ट करायलाच न्यायची सवय लागली तुला. नेसली तर पैठणीच नेशील, नाही तर काय तशीच बशीन. ही असली सवय आहे. आणि मग सांगा पडदिशी चहा. ओ शेठ द्या 2 चहा. ठीक आहे लगेच देतो. कसला भारी चहा आहे माहितीये का? स्वादिष्ट आहे. आणि मग आणि गुळाचा चहा आहे त्यात मध्ये. लयच क्वालिटी भारी आहे ग. आणि मग अहो गुळाच्या चहामुळे आपल्याला काय काय फायदे होतात माहितीये का? काय? म्हातारपणात उतरत्या वयात आपल्याला जी समस्या होत्यात का नाही, त्याच्याला फायदा भेटतोय आपल्याला. होय. आणि मग अजून केसांच्या गळतीला आणि आपल्या शरीरात अनेक म्हणजे लय फायदे आहेत बघा ह्याचे. आणि ती गुळामध्ये ना तुला सांगतो ती घटक असते. रोग प्रतिकार शक्ती जी वाढवायला लागते ना, ती वाढवणार घटक असतात गुळात. होय की अहो. म्हणून गुळाचा चहा 1 नंबर. आणि पेलच पाहिजे. अहो एका कपात आनंद काय अपाट. होय. एका कपात आनंद अपाट असं लिहिलंय. गुरुकृपा आरोग्यदायी गुळाचा चहा माळेगाव. काय ध्यानात ठेव. बरं मी काय म्हणतोय, काय या गोष्टी घ्यायचा 1 कप अजून. मला सांगा की. ओ शेठ 2 कप द्या अजून. चला बरं पडदिशी बिल भरा तुम्ही. तुला दम बिम आहे का नाही काय? तुला भरायला बघा पडदिशी. माझी मला झाली आपली. हा ना. तू पण येत ती चहा प्यायला? मी पण येत पेते चहा प्यायला. अगं लय छान चहा लागते. लय छान आहे गुरुकृपा चहा. हा मी तर 2 कप केले माहितीये का? दाजी पण आलेत काय? हा ठीक आहे. होय. हा नाही नाही आता ये ना. किती दिवसातून भेटतोय ना आपण. मग काय ग? नाहीतर या संसारामधून तर उलगडच नाही बघ. नाहीतर काय असं वेळच भेटत नाही बघ. ह्यांना मगाच्या धरणं म्हणती चहा प्यायला चला चहा प्यायला चल, तर नाही म्हणत चल रसच प्यायला चल. सगळं सामानच. नाहीतर काय. बरं झालं ना पण आपली भेट झाली. हो ना. चहा कसा आहे? 1च नंबर चहा आहे बघ. माळेगावचा चहा आहे. आता रोज येते इथं चहा प्यायला. अगं काहीतरी लिहिलंय ग मगाशी त्यांनी सांगितलं, पण मला वाचायचेच नाही. गुरुकृपा गुळाचा चहा 1 कपात आनंद अपार. होय ना. तसा गुणाचा दिसतोय बघ चहा. मालक पण लय गुणाचा आहे. होय का? दिसतोय बर का चहा सारखा गोड. दाजींना का पैसे नको देऊ माझ्या कपाचे. का ग? माझं इथंच खाते ग. मी इथंच कामाला ना ग्रामपंचायतीमध्ये, त्याच्यामुळे मी महिन्याचे देऊन टाकते. ओळखीचे आहेत ना. मग काय तू इथं रोज चहा प्यायला येते का? मग मला लय आवडतो चहा. मला लय आवडतो अगं, पण इकडे येणंच होत नाही बघ. लांबून आलं कधी इकडं कुठं पाहुणे रावळ्याची तर यायचं, भेट देऊन जायचं. बरोबर. त्या निमित्ताने तुला बी भेटणं होईल आणि चहा बी पिणं होईल. हाय की नाही?